तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, सर्वांना प्रथमतः शुभ सकाळ, गुड मॉर्निंग सर्वांना। तर आपण आहे आपला बांबूची काठी आहे लांबसारा, आणि आपण आज तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलंच असेल, रानभाजी सायर दोडे। हे सायर दोडे काय असतात तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी दाखवणार आहे, आणि त्याची भाजी कशी बनवतात हे पण दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरही मित्रांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा। आपण चाललो आहे गावाच्या वरच्या बाजूला। इकडे एक आमच्याकडे एक स्पॉट आहे, जागा आहे, शेतीचं नाव आहे, एरियाचं नाव आहे काळवट। त्या काळवटाला चाललो आहे आपण आज, आणि काळवटाला तिकडे एक सायर बघितली आपण, तिच्यावर सायर दोडे बघितले होते काल। तर आज ते तोडायला जायचं आपल्याला। तर ते कसे तोडतात, त्यांची भाजी कशी असते, भाजी कशी लागते, कशी बनवतात, ते सायर दोडे वाळून पण भाजी ठेवतात, ओली पण भाजी करू शकतो आपण। तर असे व्हिडिओद्वारे बरीचशी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो। तर त्यामुळे तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा। अशाच रानभाज्या असतील, विविध सह्याद्री पर्वतरांगेतल्या विविध रानफळे असतील, रानमेवा असेल, यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल मित्रांनो। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा। जाऊयात आपण आपल्या काळवटला। काळवट का बोलतात तिकडं, तर काळवट तिकडं सर्व जमिनी ही काळी जमीन आहे, काळी माती, त्यामुळे त्या भागाला काळवट असे बोलतात। चला तर मित्रांनो, जाऊया आपण आपल्या सायर दोडीच्या शोधामध्ये। तर असं इथे भात शेती होती मित्रांनो, पण खूपच वरती असल्यामुळे भात शेती एकच पीक घेतलं जातं। आमच्याकडे भरपूर पाऊस होतो, त्यामुळे भात शेती ही कुठं पण येऊ शकते। वरती खूप असं माळरान आहे, हा समोर कळसुबाईचा डोंगर आहे, आणि आजचं वातावरण पण पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर असं वातावरण आहे। हा सादळ्याचं झाड आहे मित्रांनो। सादळा हा पण खूप गुणकारी आहे। ही गंधारी म्हणजे टणटणी, आम्ही त्याला गुरतुलाई बोलतो। आणि हे सगळं चरायचं माळरान आहे मित्रांनो। इथे गुरं चरतात। इथे पहिले वरई नाचणी लावली जायची, परंतु आता वन्य प्राण्याच्या नुकसानीमुळे इथं काहीच लावलं जात नाही। हे ओसाडाचं माळरान आहे। आपल्याला अजून बरेचसं पुढं जायचं आहे आणि सायर दोडे पाडायचेत। तर बघू भेटतात की नाही, आपण बघून तर आलो होतो, परंतु बरेचसे लोक तोडून घेऊन जातात, त्याच्यामुळं आपलं नशीब असेल तर आपल्याला भेटल। आपण तर चाललोय, आणि असा आमचा सुंदर असा गावाकडचा परिसर। चला तर मित्र, तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा। इथे एक सायरीचं झाड आहे, 2 झाड आहेत समोर आहेत, त्यांना काही अजून सायर दोडे आलेले नाहीत। सायर दोडं लागलंच नाही त्यांना। हे बघा, हे आता उन्हामुळे तुम्हाला दिसणार नाही, गेल्या वर्षी या सायरीचे पण आपण सायर दोडे नेलेले आहेत। बरेचसे इथं मोहाची झाड आहेत, बोंडार आहे, बिस्कुट आहे, उंबर आहे, बरीचशी दाटझाडी, आंबे आहेत, वड आहे, जांभूळ आहेत, सर्व प्रकारची रानझाडे आपल्या सह्याद्री पर्वतरांगेच्या परिसरामध्ये आढळतात मित्रांनो। अजून आपल्याला इथं खाली उतरायचे आणि बरेचसं खाली जायचे चालत। तर आपण आता जवळ आलोय, तिथं आपले जे लोकेशन आहे तिथं आपण जवळ आलेलो आहे।
बराचसा पायपिटीचा प्रवास केल्यानंतर आपण फायनली जवळजवळ पोचतोयच. हे बघा, आंब्याला पण चांगला भरपूर मोकार असा मोहर आला आहे, पण ते बाजलं पाहिजे. कारण ह्यामध्ये जे ढगाळ वातावरण तयार होतं त्याच्यामुळं तो बराचसा मोहर गळून जातो. हवा सुटते, वारा, त्याच्यामुळं बरेचसे आंबे बाजत नाही. जे बाजतील तर मग ते वन्य प्राणी खातातच, पशुपक्षी आणि मनुष्य. नंतर माणसांसाठी असतात. जंगलातलं त्यांचा अधिकार आहे वन्य प्राण्यांचा, ते तर खातातच. तर असे आमच्या इकडं लाकडाच्या छोट्या छोट्या शिर्डी इथं रोप घातले. हे रोप पसरवून दिलेत. नंतर मेच्या एंडिंगला त्याची भुजणी केली जाईल, मग त्याच्यावर रोपं टाकली जातील. असं छोटंसं गावाकडचं आम्ही झाप बोलतो याला. त्याच्यात दिवसभर जनावरे बांधली जातात, नंतर घरी नेली जातात. इथे जनावरे बांधल्याचा असा फायदा होतो का इथलं शेण जनावरांचं शेतातच पडतं. त्याच्यामुळं शेताकडं बरेचसे लोक आपली जनावरं घेऊन येतात आणि अशा झापांमध्ये बांधतात. फायनली आपण या सायरीपाशी पोचलोय. ही आहे आपली सायर. याच्यावरचे आपण दोडे बघितले होते, परंतु आता आहेत का नाही हे बघू शकता. ही सायरीची वाळलेली फुलं, हे फुलं अजून. आणि थोड्याफार प्रमाणात लागलेले सायर दोडे. चालतं मित्रांनो, आपण वरती जाऊन बघूयात. फायनली आपण बघा, हे असतं सायरीचं फुल. आणि हे कवळे आहेत सायरीचे. मोठे तोडून दाखवतो मी. चला तर आपण पटपट आता सायरीवर चढून दोरे पाडून घेऊ मित्रांनो. तर खूप अशी काटे आहेत या सायरीला, खूप काठी टोचतात, त्यामुळे खूप सांभाळून असं चढायला लागते मित्रांनो. आणि सारा आपण पकडून वर चढायला लागते. मोठी कसरतीचं प्रकार आहे मित्रांनो हा. खायला भाजी मात्र एक नंबर लागते. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो. हे बघा, सायरीच्या वरती गेलो आता आपण. आणि आता ते रणबाई सायर दोडे ते पाडायचे आहेत आपल्याला. हे बघा, सारा पण हातात पकडलं आहे आणि ते पाडून घेऊ आपण. खाली पाडून परत वेचावे लागतील. तर असे हे सायर दोडे आहेत मित्रांनो. हे खूप शक्तिवर्धक आहे आणि खूप सारे प्रोटीन याच्यामध्ये असतात मित्रांनो. आणि वर्षातून ही भाजी एकदा खालीच पाहिजे मित्रांनो. तर आपण ही भाजी ओली पण बनवणारी आणि सुकी पण बनवतो, वाळून ठेवून. पावसाळ्यामध्ये ही भाजी सुकी बनवतो
याच्यामध्ये थोडंसं वशाट टाकलं म्हणजे सुकट असेल बोंबील असेल ते टाकून जर केलं तर अजून भारी चव लागते मित्रांनो. थोडेसे चिकट अशी भाजी तयार होते याची. जर वाळून ठेवले आपण तर ते भिजत उमवून घेऊन मग त्याच्यात कांदा मिरची टाकून बनवली तरी खूप सुंदर अशी खूप छान लागते. म्हणजे असे सायरदोडे मित्रांनो खूप सुंदर असं भाजी तयार होते त्यांची. तर आज हेच सायरदोडे आपण पाडणार आहे मित्रांनो. संध्याकाळी टाईम भेटला तर त्याची भाजी बनवणार आहे आणि बाकीचे काही वाळून ठेवणार आहे. वाळून ठेवले ड्राय करून तर ते आपल्याला पावसाळ्यात उपयोगी येतील. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा आपले सायरदोडे भरपूर सारे पाडून झालेत मित्रांनो. तर हे वरतून जे आपण पाडलेले बघा वाळे फुले पण पडलेले ते वरतून आपण सायरदोडे पाडले बघा इथं पडले. हे बघा 2 सापडले. भरपूर असे खाली पाडलेत आपण ना. बघा असे असतात मित्रांनो सायरदोडे. हे बघा असं आकार असतो. तोंडोळे कसे असतात तसे असतात लांब. याचीच आपण वाळून ठेवायला का आपण ठेवणार आहे आणि काही संध्याकाळी भाजी बनवणार आहे. पातोळ्यामध्ये पडलेत काही सापडतात काही सापडत नाही. खूप गोड असतात मित्रांनो. हे कच्चे पण खाली तरी चिकट आणि गोड असतात. बघा तुम्हाला दाखवतो मुंगळ्या लागल्यात. याच्यावरून तुम्ही समजू शकता का ते मुंगळ्या कशा कोणत्या वस्तूला लागतात का गोड वस्तूला लागतात. त्यांची चव खूप छान आहे. त्यामुळं खाली पडल्या यायला ना बघा मुंगळ्या लागल्यात मित्रांनो. हे बघा फुलं आहे सायरीचं. तर चला मित्रांनो भरपूर सारे गोळा करून झालेत आता. तर चला तर मित्रांनो भरपूर सारे हे पिशवीमध्ये सायरदोडे भेटतात आपल्याला. तर आता आपण घरी जाऊ आणि हे वाळून ठेवू आपण कापून मग वाळून. त्यामुळे व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू बघा. ते कसे चिरले जातात आणि कशा पद्धतीने त्याची भाजी तयार होते. जर आपल्याला टाईम भेटला तर नक्कीच दुसरा व्हिडिओ भाजी टपामध्ये टाकतो आपण. टप जवळजवळ भरत आला एवढेच भरपूर सारे सायरदोडे भेटलेत. हे बघा सायरदोडे मोठे काही छोटे भरपूर कवळे सगळे कवळे भेटलेले आपल्याला. 2 कैऱ्या पण भेटले होते आंब्याच्या आपल्याला. ते पण घेऊन आलो आपण. चला तर मित्रांनो कापून घेऊ आता. हे धुवून घेऊ पहिले. हे बघा धुवून झालेत खूप सारेच. ते आपण आता कापून घेऊ. बघा सुरी आपल्याकडे आणि ते आपण कापून घेऊ. आपल्याला जे वाळून ठेवायचे त्यासाठी कापायचेत. तर असे मित्रांनो हे बघा सायरदोडे उभे कापायचे. उभे आडवे जसे आपल्याला जमतील तसे कापायचे. जरा मोठे लेत ना मग त्याचे छोट्याला कापा. असं एकदम आपण चिरतो कशी एखादा कांदा तसे चिरायचे मित्रांनो. जेणेकरून ते पूर्णपणे वाळले जातील. अशा पद्धतीने आपण आजचा सायरदोड्यांचा व्हिडिओ होता मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. हे बघा असे सायरदोडे असतात मित्रांनो. सायरदमध्ये वावरत असताना विविध प्रकारच्या रानभाज्या आपल्याला भेटत असतात. प्रत्येक रानभाजींचा व्हिडिओ रानमेवा असेल त्यांचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल मित्रांनो. तर हे बघा मित्रांनो असे सायरदोडे आपण कापले तर हे आपल्याला सुकून ठेवू नंतर भाजी बनवायची. चला तर मित्रांनो धन्यवाद. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मात्र मित्रांनो आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चालतं मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनल